महासागर न्यूज. नमस्कार. दैनिक महासागरच्या आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आजच्या बातम्यात काय आहे खास, आमच्या वृत्तमानपत्रामध्ये काय आहे खास, याच कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. विशेष म्हणजे बघायला गेलं तर जर तुम्हाला आमचा अंक मिळाला नाही तर तुम्ही नेटवरती जाऊन दैनिक महासागर सर्च करू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्या एडिशनच्या बातम्या त्या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर राजकीय विश्लेषण आणि महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी दैनिक महासागरचं महासागर न्यूज या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्ही त्या बातम्या देखील पाहू शकता. आजच्या बातम्यात नक्की काय आहे खास, बोलूया आजच्या बातमीपत्राकडे. खरं तर आज पान क्रमांक 1 वरती जे खरी खरी लेख आहे, माननीय श्रीकृष्ण चाणक सरांचा हा लेख असतो. खरी खरी मध्ये आज आहे पवार एक पवार, पवार पंच पवार. म्हणजे पवार घराणे कितीही तुटलेलं दिसलं किंवा विभक्त झालेलं दिसतं आणि जरी पक्षांमध्ये फोटाफोडी झालेली असेल तरी पवार कुटुंब एकच आहे, या लेखच्या माध्यमातून दाखवण्याचा हा एक प्रयत्न सरांनी केलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बातमी म्हणजे कालपासून आपण पाहतोय की टीव्ही आणि डिजिटल मीडियावरती सर्वत्र एकच चालू होतं, ऑपरेशन टायगरची चर्चा निराधार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या बातमीकडे वळूया. तर लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचा काय अर्थ, हायकोर्टाने सरकारला फटकाळलं. कारण लाडक्या बहीण योजनेमुळे महाराष्ट्र कसा ठप्प झालाय, हायकोर्टाचा असा दणका आहे. कारण लाडक्या बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्व कारोबार ठप्प झाले आहेत, आर्थिक गणित कुठे जुळत नाहीत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची बातमी येते की डिजिटल व्यवहार पूर्ण होण्यासाठी 1 तासाचा ब्रेक. कालपासून आरबीआयच्या नियमामध्ये काही बदल झाले आहेत. जर तुम्ही कुणाला पैसे पाठवलेत आणि ते अननोन व्यक्ती असतील किंवा कुठला व्यवहार केला असेल तर 10,000पेक्षा जास्तचा व्यवहार केल्यानंतर ते पैसे ट्रान्सफर होण्यासाठी 1 तासाचा वेळ लागू शकतो. त्याच्यानंतर महत्वाची बातमी आहे, आयटी कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरण तापलं. भाजपाचे आंदोलन, संपूर्ण रॅकेट उघड करण्याची या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे. खरं तर नाशिक हे कुठल्या ना कुठल्या प्रकरणात सातत्यानं मीडियासमोर येत आहे आणि त्यालाच अनुसरूनची ही बातमी होती. पुढची बातमी आहे, सभागृहात बसण्यापासून ते एआयच्या वापरापर्यंत युवा आमदारांसाठी अण्णा बनसोडेंचा सक्सेस मंत्र. खरं तर एआय आज काळाची गरज ठरली, हेच या बातमीतून दिसून येतं. त्याच्यानंतर पालघर एडिशन मधून बातमी आहे, सेस निधीतून पालघरमध्ये कृषी विकासाला चालना देण्यात आली आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. खरं तर आज महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे आणि त्यालाच अनुसरून हा एक लेख आहे. महात्मा ज्योतिबा फुले एक धगधगता प्रवास, असा हे लेख आहे. त्याच्यानंतर पुढची बातमी आहे, खरं तर ही डोणगाव मधून बातमी येते, शिक्षकानं 3रीच्या विद्यार्थिनीला वर्गामध्ये विवस्त्र केले. ग्रामस्थांनी चोप देत असताना त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि शिक्षकाला त्यांनी ताब्यात घेतलं आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. खरं तर ही बातमी जी आहे, भावाच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या बहिणीचा ट्रक खाली चिरडून मृत्यू. अतिशय दुःखद घटना आहे. पुढची बातमी आहे अकोल्यावरून. अकोल्यामध्ये अकोला महसूल अभियानाचा झंझावात. लाखपुरी शिबिरात जवळपास 1317 प्रकरणं निकालात लागले आहेत. त्याचबरोबर प्रशासनाची दमदार मोहीम आणि हजारो लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा थेट लाभ त्या ठिकाणी भेटला आहे. त्यानंतर आपली पुढची बातमी येते वाशिम जिल्ह्यातील रिसोड या ठिकाणावरून. आमचे रिसोडचे प्रतिनिधी त्यांनी ही बातमी दिली आहे. संत गजानन महाराज मंदिर परिसरात हिंदू संमेलन उत्साहात साजरं झालं आहे. पुढची बातमी देखील रिसोडवरून आहे. महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोळे बुद्रुक येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच्यानंतर बातमी येते चिमूर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ही बातमी आहे. गळफास घेऊन विवाहतेची आत्महत्या. चिमूर येथील घटना, कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचं या ठिकाणी दिसून येते. आणि शेवटची बातमी आहे, खरं तर शिरोंचा म्हणजे गडचिरोली एडिशन मधली बातमी आहे. शिरोंच्या नगर पंचायतीतील विकास कामांवरून वाद चिघळला. दोषीवरती कठोर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली. खरं तर आज महाराष्ट्रात काय होतं खास हे पाहिलं. उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रामध्ये आणि विशेष म्हणजे देशभरातील तसेच महाराष्ट्रातील घडामोडीचा हा आढावा घेऊया. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.